जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि सकाळच्या वाजले 10 वाजून 21 मिनटं झाल्यात. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण येऊन थांबलो होतो ऑफिसला, ट्रान्सपोर्टला, पार्किंगमध्ये. आणि तिथून रात्री झोपलो. रात्री नाईटलाच खाली झाली, मला वाटतं काहीतरी 1-1:30 वाजता गाडी खाली झाली. मला यायला 2 वाजले, 1 वाजता गाडी खाली झाली. 2 वाजले मला ऑफिसला यायला, ट्रान्सपोर्टला यायला. मग तिथून मग झोपलो, ब्लॉग एडिट केला आणि झोपलो. आणि सकाळ उठले आपल्याला भेटलं आहे लोडिंग, आणि आपण चालू आहे लोडिंगला. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की आपले ब्लॉग कसे होतात काय. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना जय शिवराय. आणि आता आलो आपण टोल नाका पास करून आलो आहे. रिंग रोडचा टोल नाका एक पहिला, तो टोल नाका पास करून आलो आहे. आता बघूया कंपनी जाऊन किती वाजता भरते काय. कारण की कंपनी काय असं होतं, इथं ट्रान्सपोर्टरला सांगते ते एक माल, कधी कधी कंपनीत गेल्यावर परत चेंज होतो. त्याच्यामुळं बघायला तिथे गेल्यावर कुठला माल देतात काय. आणि सहसा एका जागेवर कधी भरत नाही गाडी, गोडाऊनला तरी भरत नाही तर कंपनीत तरी भरत नाही. तर मग एका जागेवर दोन्हीकडे भरल, कंपनी भरल ना गोडाऊनला बरोबर, तसं काय सांगू शकत नाही. आणि ट्रॅफिक लागायला चालू झालं या. आता सगळी कामावर जाणारे ह्या टायमिंगला 11:15 वाजले, त्याच्यामुळं कामा बिमा जाणारे, परत गाड्या बिड्या भरायला जाणारे, त्याच्यामुळं ट्रॅफिक आहे रोडला. बघा आता तिथे गेल्यावर अजून काय फ्रेश वगैरे पण झालं नाही, काच पण साफ केलं नाही, कारण की त्यानं थांबूनच दिलं नाही ऑफिसवाल्यांना, जा लवकर म्हणला. त्याच्यामुळं आणि त्यात गाडी समोर लागली होती, त्या पार्किंगमध्ये सगळा मातीचं आहे, त्याच्यामुळं सगळे उडून परत काचव बसली. आता बघू पुढं जाऊन कुठंतरी जागा भेटली तर मस्तपैकी काचबीज पुसून घेऊया आणि जाऊया कंपनीत. अजून चहा वगैरे पण काय घेतला नाही, बहुतेक शक्यतो कंपनीत गेल्यावर घ्यावा लागणार आहे चहा, कारण की थांबून चालणार नाही. काच पुसाय थांबलो तर तेवढं नाही, तर मग कंपनीत गेल्यावर काच पुसणार आहे. तर चला बघूया तिथे गेल्यावर किती वाजता भरून होती काय. शक्यतो तर 2 जागा भरायची असली तर संध्याकाळ होणार आहे, आणि एका जागेवर भरायची असली तर दुपारपर्यंत 4 वाजेपर्यंत होईल गाडी भरून. तर चला बघूया काय होतंय, तिथे गेल्यावर कळलंच भरून होती का नाही होती. आपल्याला भेटली ऑर्डर, कोचिंग डेपोच भेटली, गाडी तर लावली. मला जेवण बिवण करून यावं आणि मग भरायला, कारण कामला जायचं आहे भरायला. त्याच्यामुळं तिथं जाऊन गोडाऊनला असं बी उभं राहण्यापेक्षा म्हणलं आपलं जेव्हा आता काय तिथं जाऊन बी सुट्टी झाली असणार आहे, त्यात तेवढं चिठ्ठी देणार म्हणला, बिल्टी घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे म्हणलं जेवण बिवण करून ये. आता बघूया जेवण बिवण करूया, बिल्टी घेऊया जाऊया. तर चला पहिल्यांदा जेवण बिवण करूया आणि बिल्टी घेऊन मग जाऊया, एंट्री करूया तिकडं गोडाऊनला जाऊन. कारण की विषय असा आहे की तिथं जाऊन बी लवकर गाडी भरत नाही, कारण की सगळं 1 पेज असतात. बघू जर आपण रेग्युलर ज्या माणसाकडे भरतो त्या माणसाकडे भरली तर लवकर बी भरल. पण बघू किती उशीर लागतोय काय तिथे गेल्यावर नक्की. आता त्याच्याकडे गाड्या किसते त्या भरायला काय, प्रत्येक डोकला वेगळ्या गाड्या असतात ना, त्याच्यामुळं आधी तर जेवण करून डायरेक्ट गाडी घेऊन बसलो होतो. गाडी आणली होती कमलाच्या गेटवर, आलो चिठ्ठी बिट्टी घेऊन, बिल्टी घेतली, कमलाच्या गेटवर येऊन बसलो होतो. आता आणली आतमध्ये, परत एंट्री केली, आतमध्ये आलो. आता 3 वाजून 11 मिनटं झाल्यात, अजून काय गाडी भरायला घेतली नाही, कारण की ही गाडी 10 टायर लावली भरायला. तिथं ते 10 टायर भरायला लावली, त्या ठिकाणी आपली गाडी भरणार आहे बहुतेक, कारण की त्या सुपरवायझरकडे चिठ्ठी दिली आपण गाडी भरायला. आता बघू किती वाजता भरून होती, ते काय विषय होतोय. मग ती भरून झाल्यावर मग आपली गाडी येतील भरायला. तर चला बहुतेक फोन आला आपल्याला गाडी भरायला. 3:30 वाजले, त्यानं गाडी लावली इथं भरायला 14 नंबर डॉकला. बघू आता किती वाजता होती भरून काय. शक्यतो अर्धा-पाऊण तास लागेल भरायला, पण बघू आता किती वाजता होती भरून किती काय. अजून तर काही घेतली नाही भरायला, फक्त लावायचं नाही डॉकला. बघू आता भरायला तर नाही घेतली अजून, नाही घेतली भरायला अजून. बघू आता किती वाजता भरून होते. अजून कंपनीत जायचं आहे, 1 नंबर 3 नंबर डॉकला भरायची गाडी. तर बघू आता पहिल्यांदा इथनं भरून घेऊया, बिल घेऊया. 6 वाजून 15 मिनटं झाल्या आणि अजून काय बिल भेटलं नाही. गाडी बिडी झाली भरून, पण बिल भेटलं नाही. जरासा पडलो होतो आडवा, म्हणलं जो जरासा आडवा हो, पण बघू अजून काय बिल भेटलं नाही. गाड्या भरपूर राहिल्या त्या, इथं बी राहिल्यात गाड्या, ह्याच्या पुढे बी भरपूर गाड्या त्या. लाईन म्हणजे डबल लाईन लावली आहे, त्याच्यामुळे वॉचमॅन लावला का, वॉचमॅन लावतो काढा गाड्या. पण बघू आता बिल किती वेळात होतं काय. ही गाडी होती आपल्याबरोबर, ती MH51 इचलकरंजी गाडी होती, तिचं झालं बिल, तिला लावले पुढं भरायला. म्हणलं जावं तुम्ही घेऊन पुढं भरून घ्या. म्हणजे झाली आपली बोलता ओळख झाली आपली. त्यांना म्हणलं तुमची गाडी भरून घेतो, परत मग आल्यावर बांधायला पण मी बांधू लागतो तुम्हाला गाडी. म्हणजे कसं होतं, ते पण एकटंच जण पहिल्यांदा आल्या, त्याच्यामुळं बांधून लागले गाडी, म्हणजे त्यांना बी जरा बरं वाटेल. आणि बघू आता आपलं बिल अजून तरी म्हणलं 15-20 मिनटं लागते बिलाला. बघू बिल घेऊया, येतो निघूया कंपनीत. आता शक्यतो आता संध्याकाळ होईल गाडी भरून निघायला. बघू कंपनीत बसल्यावर ब्लॉग एडिट करूया
आणि मग बघूया निघायचं कसं काय, सकाळी निघायचं का संध्याकाळी निघायचं. एक तर पहिल्यांदा भरत देणार काय काय टायमिंगला कसं होतं, होल्ड पण होतात गाड्या. बघू आता काय होते. बिल भेटलंय सगळं. आता झालं 6:44 झाल्यात. आता कंपनीत जाऊन तिथं गाडी भरायची. कमसे कम अर्धी गाडी आपली खालीच आहे. बघू आता तिथं जाऊन का गाडी ओपन करायला लावतात का नाही करायला लावत काय जर सांगू शकत नाही. एक वेळ करायला पण लावत त्याला नाही पण शक्यतो जर नाही करायला लावायचे. पण तिथं काय कसं आहे, माल वाटलं तर गॅरंटी बी नाही देऊ शकत. गाडी खोलायला लागेल, ओपन करायला लागेल किंवा नाही लागेल. पण तिथे गेल्यावर कळलं आता काय होतं, विषय नाही. आणि जेवणाचं बघू आता बहुतेक कंपनीतच करावं लागेल कारण की लेट होणार आहे. आणि आता कंपनीची शिफ्ट चेंज झाली त्याच्यामुळे सगळे कामगार आता आपल्या रूमवर चाललेत सगळे. आता बघू आता आपलं पण शिफ्ट चेंज झाले का त्याच आहे. पहिली गोडाऊनमध्ये भरून आता कंपनी चालू एंट्री झाली आणि सगळं झालं. आता फक्त गाड्यात न्यायचे पण म्हणलं लगेच नको गाड्यात न्यायला कारण की जेव्हा सुट्टी झाली आता म्हणलं आपण मी जरा काहीतरी थोडंफार काहीतरी खाऊन यावं. कारण की सकाळी जेवलो आहे पण थोडंसं खाल्लं होतं कारण की भरायची होती जाऊन लवकर त्याच्यामुळं. आणि त्यात आपलं जे गाडी भरणार होता तो सारखा फोन करत होता त्याच्यामुळं म्हटलं पाठदिशी जावं. थोडंसं खाल्लं गेलो लगेच. आता म्हटलं जाऊन जेवण काय करायचं काय नाही कारण की पुढं जाऊन जेवण करणार थोडंसं काहीतरी लाईटली खावं म्हणलं. इथं आपलं काय ते म्हणते ते पाणीपुरी नाही तर काहीतरी थोडंफार काहीतरी रगडा बिगडा काहीतरी खाऊया नाही तर पावभाजी बिजी काहीतरी खाऊया आणि गाड्या आत घेऊया. कारण की विषय काय झाला माहिती आहे का, सुट्टी झाली त्याच्यामुळं आत नेऊन बी काय फायदा नाही. जेव्हा सुट्टी झाली त्याच्यामुळं म्हणून म्हटलं आपलं काहीतरी थोडंफार खाऊन आणि चाललो आहे. हे कंपनीचं गेट आहे, हे म्हणजे ह्यांच्यासाठी गेट आहे आपलं ते काय ते माणसं बिनसं म्हणजे मोठे माणसं ॲडमिन HR वाल्यांचं गेट आहे ते. आणि इकडं चाललो आहे मेन रोडला जेवायला. मेन रोड म्हणजे आता कारण की इथं आतमध्ये हाय कॅन्टीन पण कॅन्टीनचं जेवणचं कसं आहे माहिती आहे का, व्यवस्थित जेवण नाही. सोडा बिडा जास्त मारतात त्याच्यामुळं मी तर काय पर्सनली मी जेवत नाही कधी कॅन्टीनला, शहराच्या कॅन्टीनला जेवत नाही. त्याच्यामुळं आलो आहे बाहेर जेवण करायला थोडंफार. असू द्या टाका भाऊ खाली आल्या. आलो इथं कंपनीत आणि लावल्यात गाड्या का मग एक इचलकरंजी गाडी त्यांची जरा ताडपत्रीची गाडी घालायची उलटी झाली ती आपल्या मला सरळ घालूया आणि बघूया यांची ताडपत्री कशी आहे काय. बघू आता माल तर तयार आहे. आता कधी घेतात खाली भराय काय माहिती. आपल्या तो पण काचा वर घेऊया कारण की लय गार लागते बाहेरनं गार लागते त्याचा. बघू त्यांचं बाहेरनं गडीबिडी घालूया आणि मग आपलं बघू गाडी बहुतेक खोलायला लागेल. बघू आता कसं काय होतंय काय. रात्रीच्या वाजत 12 आणि अजून गाडी काय झाली थोडे राहिले भरायचे मागं 1-2 थप्या राहिल्यात भरायचे. आता बघू किती वाजता होती काय भरून. अजून गाडी बांधायची बेल व्हायचा मग इथून निघणार. बघू आता उशीर झाला आहे गार पण लय लागते पण बघू आता किती वाजता निघते गाडी काय. पहिल्यांदा तर गाडीच्या साईडला घेऊन गाडी बांधायची ओपन करायला लागली गाडी. बघू आता बिल त्या तिकडे मिळणार आहे. बघू तरी किती वाजता होती भरून काय कसं काय विषय आणि त्या विषयावर मग आपण निघणार आहे कारण की लेट लय झाला आहे. झोप मिळते का नाही काय माहिती. तरी पण आता बाहेर गेल्यावर कळलं झोप मिळते नाही मिळते. तर चला पहिल्यांदा 1:13 झाले ते आणि आत्ता निघालो कंपनीतनं. आता बघू इथून डायरेक्ट ट्रान्सपोर्टला जाणार आहे कारण की डिझेल टाकायचे. ट्रान्सपोर्टचं खातं आहे पंपावर तिथं जाऊन त्यानं ट्रान्सपोर्टरनं मेसेज केलेला असतो तिथं जाऊन डिझेल टाकायचं आणि बघू आता निघायचं का झोपायचं. आता तिथं गेल्यावर ठरवूया कारण की पहिल्यांदा रिंग रोड तरी पास करून घ्यायचा आहे का कारण उशीर झाला. आता आम्हाला नाही म्हणलं तरी जायलाच 3 वाजता पंपात जायला. पण बघूया आता तिथे गेल्यावर कसं काय होतं आहे काय. आणि जर समजा झोप आली तर झोपणार आहे नाही तर मग डिझेल टाकून निघणार आहे. दोन्हीतलं कुठलं तरी काम पहिले तर चला बघूया. आता पहिल्यांदा तर चहा प्यायचा आहे मस्तपैकी जाऊन चहा पिऊया. अजून ब्लॉग पण एडिट नाही केला. आता बघू चालूला केला तर नाही तर मग उद्या सकाळी ब्लॉग एडिट करणार आहे. बघू आता कसं काय होतं या कारण की गाडी भरायला लेट झाला त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम आला आणि रस्त्याचे जे कामं चालले त्याच्यामुळं जरा दमादमान चालावं लागतं रात्रीचं. आणि काय होतं रस्त्याची कामं चालल्यामुळं पुढचा गाडीवाला बी कधी कधी अंगाव्याच्या येते ती त्याच्यामुळे जरा संभून चालावं लागतं रस्त्यानं. पण बघू आता कसं काय होतं आहे. आता काय पहिल्यांदा तर आता बाहेर जाऊन भावांनो चहा पहिल्यांदा घ्यायचा कारण की कमीत कमी दुपारपासून चहा नाही घेतला त्याच्यामुळं चहा घेणार आहे. सगळा सुनसान एरिया आहे. काय होतं माणसांना काय माहीत आजकाल 10-11 वाजले की माणसं डायरेक्ट झोपते तीच. एकदम सुनसान एरिया आहे बाहेर निघायला म्हणजे सकाळचा आता येत कंपनी जाताना सकाळचा येतो त्याच्यामुळे एवढा काय सुनसान एरिया नसतो. पण बाहेर निघताना संध्याकाळ होती कधी कधी त्याच्यामुळं सगळं सामसूम झालेलं असतं.
तर चला बघूया जाऊया हॉटेलवर जरा कुठल्या तरी, आता कुठं चांगला आहे आता चहा भेटत असला तर चहा वगैरे घेऊया. आणि 3 वाजले त्या आणि आता रिंग रोडचा टोल नाका पास करून आलोया. आता इथून राहिले 10 किलोमीटर, 10 ते 15 किलोमीटर राहिले आपलं ऑफिस ट्रान्सपोर्ट. आता बघूया तिथं जाऊया, कारण झोप पण नाही आली डोळ्यावर. झोपूया सकाळ 7 वाजता उठून निघूया. आणि ते दुसऱ्या गाडीवाल्याला बी झोपले आले, आता ते म्हणतोय पंपात घालू डिझेल टाकून झोपूया. कारण की विषय कसा झाला आहे, रोडला गाडी नाही त्याच्यामुळं पुढे 1-2च गाड्या चालल्या त्याच्यामुळं रोडला गाडी नाही त्याच्यामुळं. आणि टाईम पण गाड्या असल्या पण कसं होतं, हॉर्न बिर्न देत चालतात गाड्या, त्याच्यामुळे झोप येत नाही. आणि विषय कसा होतो, आणि विषय कसा होतो माहिती आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं आहे, झोप यायची म्हणले तर केव्हा बिन कशी बी येऊ शकते. त्याचा काय विषय नाही की झोप गाड्या असल्यावर येत नाही किंवा तसं काय नाही, झोप केव्हा पण येते, त्याचं काय एवढा विषय नाही. का रात्री आपली झोप झाली त्याच्यामुळं आता येणं झाली, म्हणजे एवढा उशीर टिकलो या 3 वाजेपर्यंत. नाही तर 11-12लाच कधी कधी झोप येते, 1ला झोप येते, असं नाही आहे. तर जर दुपारचं झोपलो असलो तर झोप रात्रीची येत नाही, नाहीतर नसलं झोपलो तर झोप येतेच रातची. तर जाऊ दे, तर काय गाडी आहे सोबत आपल्या, त्याच्यामुळं तो पण म्हणतो मला झोप आली, त्याच्यामुळं बघू आता पंपात जाऊन डिझेल वगैरे टाकून पंपातच झोपणार आहे. आणि आलो आता ब्रिजवर. ह्यो ब्रिज पास केला की जरा ते म्हणजे नदीवला ब्रिज आहे, कुठली नदी काय नदी माहीत नाही. आणि पुढे एक ब्रिजचं काम चाललंय, तिथं जरा दिवसाला ट्रॅफिक होतं, संध्याकाळचं नाही एवढं होत पण दिवसाला ट्रॅफिक होतं कधी तर त्या टोल नाक्यापर्यंत पण ट्रॅफिक जातं, असा विषय आहे. पण बघू आता हेतून पुढं कसं काय होतं विषय, झोपायचं का नाही, शक्यतो झोपणारच आहे 99.99% तर झोपणार. आता फोन केला होता त्याला गाडीवाल्याला, तो म्हणतोय झोपूयाच, कारण की झोप जास्त आली म्हणतोय मला, त्याच्यामुळे डिझेल टाकून आम्ही पंपात झोपणारच आहे. पंपा जागा भेटली तर पंपात झोपणार आहे, नाहीतर मग सरळ आम्ही आपलं पार्किंगला गाडी घालून पार्किंगला झोपणार आहे. आणि इथं ब्रिजचं काम चाललंय हां, त्याच्यामुळे त्या चौकात कधी कधी लई ट्रॅफिक लागतं, त्याच्यामुळं कधी कधी लई टाईम होतो जायला सुद्धा आणि यायला सुद्धा. जर समजा लवकर सुटली गाडी 4-5 वाजता तर एवढं ट्रॅफिक असतं की ऑफिसला पोचायलाच, समजा जर 5च्या टायमिंगला असला नाही तर ह्या ब्रिजच्या तिथं, म्हणजे ब्रिज टोल नाका पास केला ना 5-6:15ला, तर कम से कम तुम्हाला सांगतो 2 तास लागतात ह्याला जायला, ऑफिसला जायला. आणि इथून ऑफिस आहे कम से कम एक 7 ते 8 किलोमीटरवर ऑफिस आहे. 7 ते 8 किलोमीटरला कम से कम 2 तास लागतात, असा विषय, एवढं ट्रॅफिक लागतं. तर जाऊ दे आता ट्रॅफिकचं डिझेल टाकून झोपणारच आहे आम्ही. तर भावांनो, भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.